नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 1 जानेवारी 2025 म्हणजे इंग्रजी महिन्याचं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत 2 महत्त्वाचे असे निर्णय झाले। त्यामध्ये एक आहे खत अनुदानाबाबतचा, म्हणजे आतापर्यंत जे खत अनुदान मिळायचं ते कंपन्याला मिळायचं, आता यापुढे शेतकऱ्यांना देण्याचा एक निर्णय झाला। आता ते कशा पद्धतीने दिलं जाईल किंवा कशी त्याबद्दलची हे राहील प्रोसेस राहील, आता ते पुढे येईलच। आणि दुसरा निर्णय आहे मित्रांनो की पीक विम्याबाबतचा। आतापर्यंत आपला पीक विमा जो आहे तो मंडळानुसार गृहीत धरला जायचा, म्हणजे एखाद्या गावात नुकसान झालं आणि बाकी मंडळात झालं नाही किंवा नेमकं त्यांचं जे मोजमापन जे यंत्र आहे ते जर त्या गावात नसेल, त्या गावात नुकसान झालंय आणि बाकी दुसरीकडे जर ते मोजमापन यंत्र असेल तर त्या गावाला ती नुकसान भरपाई मिळत नव्हती, म्हणजे तहसील किंवा मंडळानुसार ते मोजमाप व्हायचं। मात्र आता त्यामध्ये सुद्धा एक मोठा बदल होणार आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत काय व्हायचं, आपण दुकानावर जायचो, खत घ्यायचो। आता खत घेतल्याच्या नंतर आपण सबसिडी किंवा त्याचा काही विचार करायचो नाही, जी काही किंमत आहे त्यानुसार आपण घ्यायचो। मग त्यामध्ये खरंच किती सबसिडी आहे काही याचा विचार केला जायचा नाही आणि ती सबसिडी त्या कंपन्यांना आतापर्यंत मिळत होती। मात्र आजच्या बैठकीमध्ये शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की जी सबसिडी आहे ती शेतकऱ्यांना द्यायची। आता शेतकऱ्यांना सबसिडी द्यायची म्हटल्यावर मग आता खताची किंमत काय राहणार किंवा ती सबसिडी डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात येणार म्हणल्यावर आपल्याला त्या खताचे पूर्ण पैसे आज द्यावे लागतील। म्हणजे आपण ज्यावेळेस खत खरेदी करू त्यावेळेस आपल्याला पूर्ण पैसे द्यावे लागतील आणि आपण किती खत घेतलंय त्यानुसार आपल्याला सबसिडी मिळेल। जसं समजा आता आपलं गॅसचं कनेक्शन, गॅसची टाकी आपण घेतो, आता टाकी घेते वेळेस आपल्याला पूर्ण रक्कम द्यावी लागते। या अगोदर गॅसच्या बाबतीतही तसंच होतं, ते गॅसचं जे काही अनुदान सबसिडी येत होती ती त्या कंपनीला मिळत होती। मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला, जी काही किंमत आहे ती पूर्ण किंमत आपण गॅसच्या टाकीची त्या एजन्सीला द्यायची आणि त्यानंतर सरकारकडून आपल्याला सबसिडी आपल्या खात्यावर येत होती। आता समजा सध्या मला वाटतं 1100-1150 रुपयाला गॅसची टाकी आहे आणि सबसिडी जी येते ती आपल्या खात्यात येते। आता ती तुम्हाला सगळ्याला माहीत असेल, 9.95 रुपये तर माझ्या खात्यात येतात ते सबसिडीचे। आता तसंच खताच्या बाबतीत होणार आहे, म्हणजे शेतकऱ्याला ज्यावेळेस खत खरेदी करायचं त्यावेळेस खताची जी काही पूर्ण रक्कम असेल ती MRP असेल त्याप्रमाणे शेतकऱ्याला पैसे मोजावे लागतील आणि त्यानंतर मग ज्यावेळेस शेतकरी खरेदी करेल खरेदीची पावती घ्यावी लागेल आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर ही सबसिडी येईल। आता ती नेमकी किती टक्के राहील काही आता याची काही माहिती नाहीये, पण आता जी पुढे प्रक्रिया येईल त्या प्रक्रियेनुसार ती शेतकऱ्यांना सबसिडी मिळेल। मग आता ही जी सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे डीबीटीद्वारे, मग आता यामध्ये शेतकऱ्याचा फायदा की नुकसान हे आज तरी काही कळायला वावगं नाही। आता तुमच्या लक्षात येत असेल यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होईल का शेतकऱ्यांचं काही बेजारी होईल, नुकसान होईल, याचा विचार तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आता दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की डीएपी खत हे आता शेतकऱ्यांना 1350 रुपयाला मिळणार आहे आणि त्याच्या सबसिडीमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे। खताचं उत्पादन वाढवण्याचा विचार शासनाने केलेला आहे आणि दुसरा मूळ उद्देश आहे सरकारचा की शेतीमध्ये जास्तीचं खत वापरल्या जाऊ नये। ज्या शेतकऱ्याला जेवढं खत लागतं त्याच्या क्षेत्रानुसारच खत मिळेल, म्हणजे त्यामध्ये जसं आज गॅसच्या टाक्या आपल्याला वर्षाला 6च मिळतात तसं त्याप्रमाणे त्या खतामध्ये सुद्धा होऊ शकतं। मग त्या क्षेत्रानुसारच शेतकऱ्याला खत मिळेल, म्हणजे जास्तीचं खत सुद्धा शेतकरी नेणार नाही, कारण रासायनिक खतामुळे जमिनीचे पोत सुधरत नाही, पोत खराब होतो किंवा जमीन खराब होते, त्यामुळे सुद्धा हा बदल करण्यात आलेला असू शकतो। आता दुसरी गोष्ट आहे पीक विम्याची। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत काय व्हायचं, आपलं एखादं मंडळ आहे, मंडळामध्ये 15-20 गावं राहायचे आणि त्या समजा 2 गावामध्ये नुकसान व्हायचं, अतिवृष्टी व्हायची किंवा काही रोगराई पडायची।
आणि नेमकं जे त्या पीक विमा कंपनीचं किंवा सरकारचं मोजमापन यंत्र आहे ते कुठंतरी दुसरीकडे असायचं आणि त्याचं मोजमापन व्हायचं नाही त्या गावचं. मग आता त्यामध्ये बदल केलेला आहे. त्या क्षेत्रानुसार त्या गावानुसार आता तिथं नुकसान भरपाईची पाहणी किंवा त्याचा पंचनामा वैयक्तिक त्या गावचा होईल आणि त्या गावानुसार त्या गावाला नुकसान भरपाई मिळेल. हे एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. असे हे काही जे पीक विमा असेल, खत अनुदान असेल, असे हे केंद्र शासनाच्या आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय झालेत आणि ते शेतकऱ्यांसाठी आता पुढे कसे ठरतात हे आता पुढचा काळच ठरवेल. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.